आंब्याबद्दल सांगितलं, आम्हाला शुगर असल्यामुळे आम्ही आंबा खात नाही. आमच्या वतीनं जावई खातात ह्याचाच आम्हाला सवाल झाला. आता आणायची उद्घाटनाला गेलो आहे, म्हणलं जाता जाता एक पेटी घेऊन जातो, दिवसाला एक आंबा खायचा प्रयत्न करतो. पण आठवड्याला आंबा संपल्यावर पेटी संपल्यावर सारखं सारखं आठवड्याला यावं लागेल. तर संतू भाऊंनी सभापतींनी ती जबाबदारी घ्यावी. तर एक मला आनंद वाटला. आम्ही सांगलीत बाजार समितीच्या जवळ राहतो. वसंतदादांनी स्थापन केलेली बाजार समिती खूप मोठी झाली आणि त्यावेळी तालुक्यातल्या इतर भागात सुद्धा, जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात सुद्धा बाजार समिती चांगली मोठी झाली पाहिजे, हा आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते. वर्षभराच्या काळापूर्वी सभापतीपदी उपसभापती या दोन तरुणांची निवड झाली. संचालक मंडळ काही चांगल्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झालं. एक आनंद असा झाला की ह्या बाजार समितीची स्थापना होऊन मला वाटते कित्येक वर्ष झाली, पण या एका वर्षात ह्या बाजार समितीला, या बाजार आवाराला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती ह्यापूर्वी कधीच मिळाली नाही. चांगलं काम करत असताना मला वाटते पेट्रोल पंपाची सुद्धा आता सुरुवात करतायच, एक झालायच, तो मोठा व्यवहार त्याचा होतोयच आणि नवीन नवीन उपक्रम राबवताय. या आवारात सुद्धा नवीन नवीन बाजार भरताय. आमच्या सांगली बाजार समितीला माडग्याळला शेळी मेंढीचा सगळ्यात मोठा व्यापार होत होता, त्याला सुद्धा आता तुमच्या आटपाडीच्या बाजारांनी मागे टाकलेला आहे. आता जिल्ह्यात सगळ्यात मोठा या ठिकाणी खरेदी व्यवहार हा तुमच्या आटपाडीत होतो, हे बघून आनंद झाला. आसपासच्या भागातून डाळिंबाच्या व्यापारासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून तुम्ही नामांकन मिळवलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही या सगळे तरुण मंडळींनी ह्या सांगली जिल्ह्याचा, सातारा जिल्ह्याचा, सोलापूर जिल्ह्याचा एक मध्य भाग म्हणून हे आटपाडी आहे. तिन्ही जिल्ह्याला सोयीचं पडते असे ठिकाण असल्यामुळे या तिन्ही जिल्ह्याच्या सगळ्या वेगवेगळ्या शेती पिकांसाठी या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त बाजार डेव्हलप करावं. तुम्ही सर्वांनी खूप आशीर्वाद गेल्या महिन्याभरात मला दिला. सुरुवातीला आटपाडी तालुक्यातनं 30-40 हजारचं लीड हे आमच्या विरोधात पडेल अशी भाषणं काही ठिकाणी उमेदवार करत होते, पण मात्र तुम्ही फक्त 15 दिवसाच्या काळात, शेवटी 5 दिवसाच्या काळातच पूर्ण वातावरण बदललं आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येत्या 4 तारखेला निकाल लागणार, तर तो लागल्यावर ह्या तालुक्याचा जेवढा विकास करता येईल, कारण पाणी आता यायला सुरुवात झालेली आहे, गावोगावी पाणी केलेलं आहे, त्याचा फक्त आता शेवटचा टप्पा पूर्ण करणं हे राहिलेलं आहे. 2014च्या आधीच प्रतीकदादा मंत्री असताना ह्या तालुक्यात पहिला पाण्याने, कृष्णेच्या पाण्याने प्रवेश केला. 10 वर्षात थोडीफार कामं झालीत, अजून खूप करायचे. पण ह्या सगळ्या गोष्टीत हे होणार आहे की मोठी फळपिकं निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना एक बाजाराची गरज असणार आहे, ज्या ठिकाणी आपल्या पिकांना चांगला दर मिळू शकतो. ती जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी पेलणार आहे आणि म्हणून माझ्या परीनं जी काय सहकार्य तुमच्या ह्या बाजार समितीला करता येईल ते मी करणार आहे. आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकारी, आमचे मित्र तानाजीराव पाटील अध्यक्ष हे सुद्धा आज कार्यक्रमाला येणार होते, पण कुठल्या तरी त्यांच्या पूर्ण नियोजित दौऱ्यामध्ये येऊ शकले नाही. आता त्यांचं आमचं राजकारणात वेगवेगळे पक्ष जरी असले तर कुठे कुठे मन जुळलेले असतात, त्यामुळे मन एकदा जुळले तर बाकी सगळं सोपं होत असते. त्यामुळे ह्या ठिकाणी ते असतील, आमचे जयदीप मोहन काकांचे वारसदार म्हणून या ठिकाणी काम करत असतात. त्या सगळ्यांना सोबत घेऊन या तालुक्यात जास्तीत जास्त प्रगती होईल, कशी विकास कसा होईल याचा प्रयत्नशील मी राहणार आहे. आज जरा गडबडीत असताना सुद्धा तुम्ही आग्रह केला म्हणून आम्ही आलोय. जितेश भैयांना आम्ही थोडा वेळ अजून थांबवणार आहे, कारण आता त्यांच्यावर जबाबदारी आटपाडी खानापूर तालुक्याची आम्ही जास्त देणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त संपर्क आमच्या कुटुंबियांचा तुमच्याशी झाला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही बोलवल्यावर आम्ही यायचा प्रयत्न करू. अगदी काल राहुल दादांचा फोन आलं पाहिजे, तर मी म्हटलं अहो कार्यक्रम आहे ते म्हणजे 5 मिनिटं येऊन जावं पण आलं पाहिजे, असा आग्रह केल्यामुळे आम्ही आलो. तुम्ही बोलवलात, एवढा आमचा मान सन्मान केला, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपली पुढच्या कार्यक्रमात जायचं असतं रजा घेतो नसतो.